आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून मुलाखतीची सुरुवात एका कवितेने व्हावी अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे। तर मी अशी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कविता सादर करावी। टाळ्यांच्या कडकडाटाने मानवाचे स्वागत करूया। सर्वांना मनापासून नमस्कार आणि आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून महात्मा गांधी मिशन आणि खूप व्यापक असा संदर्भ आहे। महात्मा गांधीजींच्या त्यांनी नई तालीम अशी एक संकल्पना शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना परिचित केली आणि ही जी महात्मा गांधींची नई तालीम ही जी शिक्षणाची संकल्पना आहे त्याचंच एक अतिशय आधुनिक असं रूप मी इथे प्रवेश केल्यापासून पाहते आहे। आणि मगाशी आदरणीय कदम सरांशी खूप छान गप्पा झाल्या। त्यानंतर खूप वेगवेगळे असे जुने आणि सध्याचे असे सगळे संदर्भ त्यांच्या गप्पामधून उलगडत गेले। त्यानंतर आदरणीय बोराडे सरांची ओळख झाली, त्यांच्याशी संवाद झाला। इथे आदरणीय सर सकपाळ सर आहेत, अनुराधाताई ज्यांच्या हस्ते माझा सक्षमा पुरस्काराने मला ज्यांच्या सुहस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्या आदरणीय अनुराधाताई असतील, आदरणीय जयश्रीताई आलेल्या नाही आणि अर्थातच आदरणीय शशिकलाताई। आपण सगळे सुरुवातीला एवढं मला तुझ्या प्रश्नाकडे मी येते किरण, पण मला माझ्या भावना या पुरस्काराच्या संदर्भामध्ये मला व्यक्त कराव्याशा वाटतात। आणि धन्यवाद आणि आभार खरं तर हे शब्द इतक्या वेळा येत असतात आपल्या तोंडी की त्याचा जो भावार्थ आहे तो कधी कधी थोडासा असा काय म्हणतो थोडासा असा पुसट होतो, पण खरोखर मनापासून धन्यवाद म्हणण्यापेक्षा खरं तर मी भारावून गेले असं म्हणणं जास्त योग्य ठरेल माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी। एकतर औरंगाबाद हा संपूर्ण शहर आणि त्या शहराला असलेली सगळी सांस्कृतिक अशी सगळी एक इतिहास जो आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्या सगळ्यांना तुम्ही औरंगाबादकर असल्यामुळे माहिती आहे। तर या शहराने आणि या MGMच्या संपूर्ण अशा फार मोठ्या ज्याला संदर्भ आहे शिक्षणाचा या संस्थेने मला इथे सन्मानित केलं सक्षमा पुरस्काराने। याविषयी मनापासून आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते। आणि जेव्हा मी आम्ही येत होतो आणि हा सगळा परिसर फिरत होतो तर एक मला हे दिसलं, वाक्य दिसलं की आओ उजाला करे। किती सुंदर आहे, म्हणजे आओ उजाला करे ह्याच्यामधूनच खरं तर संपूर्ण शिक्षणाचं एक सार असं त्याच्यामध्ये एकवटलेलं आहे। आणि मगाशी डॉक्टर बाबासाहेब माझी जेव्हा छोटीशी तुम्ही खूप सुंदर बनवलेली ती सगळी फिल्म जी चित्रफित आपण बघत होतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं एक फार मोठं क्रांतिकारी असं जे त्यांनी एक घोषवाक्य दिलेले आपल्या सगळ्यांना आणि त्यामध्ये चलो उजाला करे हे सगळं मला असं वाटतं एकमेकांशी जोडलेलं आहे। आणि आता जसं किरणने सांगितलं की सुरुवात जी व्हायला हवी आजच्या या सगळ्या संवादाची, मी असं मुलाखत असं म्हणणार नाही, मी खरं तर हा एक अतिशय मुक्त असा संवाद म्हणून आपल्याशी खरं तर गप्पा मारते आहे। असंच आपल्या घरातली एक मुलगी आहे असं समजा, आपण सगळे लहान आहे खरं तर तुमच्या पेक्षा इथे खूप आदरणीय आणि ज्यांनी खूप आयुष्यभर काम केलेलं आहे अशी सगळी दिग्गज माणसं या सगळ्या पहिल्या रांगेमध्ये बसली आहेत, त्याच्या मागच्याही रांगेत बसलेली आहेत। मी शिक्षण क्षेत्रामध्येच गेली 32 वर्ष काम करते आणि मगापासूनचा हा जो सगळा असा गोड सोहळा जो सुरू आहे जो माझ्या महाविद्यालयामध्ये पण मी अनुभवत असते आणि त्याची मी पण एक भाग आहे। त्यामुळे मला माझ्याच घरामध्ये आल्यासारखं माझ्याच परिसरामध्ये आल्यासारखं वाटलं। तर ही जी सुरुवात आहे माझ्या एकूण सगळ्या कवितेच्या प्रवासाची, तर एक कविता सुरुवातीला मला नक्कीच किरणने आग्रह धरलेला आहे तर नक्की वाचून दाखवायला आवडेल। आणि बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी मित्र मैत्रिणींना खूप मोठ्या संख्येने तुम्ही इथे आहात, काही जण मध्ये चुळबुळ झाली, कोणाला फोन आला म्हणून काही बाहेर गेले परत आले, तर हे सगळं छान चालू राहणार आहे आणि मी काही तुम्हाला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाहीये। तर बऱ्याचदा काय होतं की असं जसं आज मला सक्षमा पुरस्कार मिळाला असे काही खूप माझ्या सगळ्या एका कार्यकर्तृत्वाची एक पावती म्हणा, पोच पावती म्हणा म्हणून अनेक पुरस्कार माझ्या वाट्याला आले। आणि कधी कधी काय होतं की मुलाखत घ्यायला कोणीतरी येतं, कोणीतरी काहीतरी विचारतं आणि कविता सुचते पण कशी की एकदा मला विचारलं एका पत्रकारांनी की मला मुलाखत तुमची घ्यायची आहे, तुमचा फोटो काढायचा आहे, पण मी तुमच्या घरी येणार आहे
आणि तुमचं जिथे तुम्ही काम करता, जिथे तुम्ही लिहिता, ते सगळं मला बघायचं. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला आणि तो जो प्रश्न त्यांनी विचारला किंवा त्यांनी ज्या पद्धतीने संवादाला सुरुवात केली, तिथे या कवितेचं कुठेतरी बीज पडलं आणि कवितेचं शीर्षक आहे फोटो. ते असं मला म्हणाले तुमचा फोटो काढायचा आहे. आणि मला असं वाटलं की हा फोटो खरंच माझा फक्त काढायचा आहे का माझ्यामध्ये सामावलेल्या, माझ्यामध्ये असलेल्या, माझ्यामध्ये वास करणाऱ्या अशा अनेक संघर्षशील स्त्रियांचाच हा खरं तर फोटो आहे. म्हणजे सक्षमा पुरस्कार मला मिळालेला आहे एकटीला असं मी खरंच मानत नाही. मला घडवणारे माझे वडील जसे दया पवार हे निसंशयपणे त्यांचं नाव मला घ्यायला लागेलच, पण त्याच बरोबरीने दया पवारांच्या सोबत माझी आई जर डोळ्यासमोर आणली किंवा त्यांना तर संत तुकारामाचाच अवतार म्हणायचं. म्हणजे माझे वडील हे जसं वडिलांची म्हणून जी अशी एक प्रतिमा असते की नाही, की वडिलांना जनरली घाबरतात, वडिलांना जरा काही गोष्टी सांगायच्या की नाही सांगायचं, आईच्या मार्फत. आमच्या घरामध्ये वडील म्हणजे आई आणि आई म्हणजे वडील. म्हणजे माझ्या आईला आम्ही माझा भाऊ तर तिला करमचंद वगैरे म्हणायचा की ती इतकीच अशी सगळी म्हणजे काय करतायत आपली मुलं, मग त्यांचं दप्तर तपासणं, ते कुठे जात आहेत, काय करतायत, वेळेवर घरी. ती हेडबाईच म्हणजे ती शाळेमध्ये शिक्षिका होती आणि हेडबाई म्हणून निवृत्त झाली आणि शिक्षिका, आणि त्याच्यामुळे ते सगळं शिस्तीचं सगळं हे तिच्याकडे होतं. आणि अत्यंत करारी, अत्यंत स्वाभिमानी. आणि तिचा तर जो प्रवास आहे ती तर अनाथाश्रमातून खरं तर आलेली अशी ती बाई म्हणायला पाहिजे. आणि म्हणजे कल्पना आपण करू शकत नाही इतकं भयान असं वास्तव हे माझ्या आईच्या वाट्याला लहानपणापासून आलेलं आहे आणि त्यातनं ती घडलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या मुलांनी खूप चांगलं शिकलं पाहिजे, आपल्या मुलांनी नको त्या सवयी त्यांना लागू नयेत. त्यामुळे माझ्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये आईशी आम्ही फारसं असं खूप मनातलं बोलतोय असं काही झालं नाही. माझे वडील हे अत्यंत मवाळ आणि आम्ही अगदी त्यांना सांगायचो, म्हणजे मी तर कॉलेजमध्ये होते तर मी सरळ सांगायचे की दादा आज काय झालं, तो माझ्या वर्गातला मुलगा आहे ना, तो माझ्याशी आज जरा जास्तच काय लाडीकपणेच बोलत होता, किंवा आज तो असं मला म्हणाला की अगं तू किती छान ड्रेस. या सगळ्या अशा ज्या गोष्टी असतात कॉलेजमधल्या, या सुद्धा वडिलांना अतिशय मी सांगू शकत होतो. त्यामुळे तेच आमचे मित्र सखा, प्रियतम सखा, मी त्यांना म्हटलंय की तू कोण आहेस माझा, बाप मित्र की प्रियतम सखा, असं मी त्यांना एका कवितेमध्ये उद्देशून म्हटलंय. त्यामुळे हे पण खूप आहे महत्त्वाचं की वडिलांची आणि आईच्या ज्या साचेबद्ध प्रतिमा असतात ना, त्यामुळे स्त्रीची साचेबद्ध प्रतिमा, पुरुषाची साचेबद्ध प्रतिमा या माझ्या घरामध्ये नाहीच आहेत. आज काय म्हटलंय की तुम्ही काय करा, बायसेस, ब्रेक द बायस, म्हणजे असं अगदी ते माझ्या घरामध्येच आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं शिक्षण आणि सगळं हे बाहेरचं शिक्षण जे आपल्याला मिळत असतं तर त्याच्यामधून हे सगळं आलं पुढे असं म्हणता येईल. मला असं वाटतं की इथे जेवढ्या मुली बसलेल्या असतील तेवढ्यांना नक्कीच तुमची प्रेरणा मिळेल की ब्रेक द बायसेस काय असतं किंवा बंडखोरीपणा काय असतो आयुष्य जगण्यात असेल किंवा आपली मतं मांडण्यात असेल, तर त्या नक्कीच मुलींना एक आत्मविश्वास निर्माण होईल तुमच्याकडे बघून असं मला नक्कीच वाटतं. आणि याच प्रश्नाला पुढे नेण्यापूर्वी आता दादांचा विषय निघालेलाच आहे, तर दादांवर जी तुम्ही कविता केली आहे त्या कवितेशिवाय मला तरी असं वाटत नाही की हा संवाद पुढे नेणं मला आवश्यक नाही वाटत तेवढं. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दादांवरती केलेली कविता सादर करावी. एक काय झालं की दया पवार हे जे व्यक्तिमत्व आहे, आता ते खरं माझेच एकटीचे वडील नाही आहेत, ते सगळ्यांचेच आहेत. म्हणजे सगळ्यांचं होण्या इतपत व्यक्तिमत्वामधली एम्पथी, व्यक्तिमत्वामधला प्रांजळपणा, साधेपणा हा त्यांच्यामध्ये होता. आणि ते सगळं जे रसायन आहे की जे लहानपणापासून बघत आलेले आहे, तर त्यांच्यावर एक कविता लिहिली. आणि ती कविता खरं तर मी त्यांना ऐकूच शकले नाही, कारण ते काय झालं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ते उभे होते आणि अहमदनगरला साहित्य संमेलन होणार होतं आणि बहुतेक ते अध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या शक्यता दिसत होत्या. पण त्याच्या आधी दिल्ली, भोपाळला आणि ते सतत फिरत होते आणि दिल्लीला एक इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने त्यांचं एक व्याख्यान आयोजित केलेलं होतं आणि तिथे ते गेले होते. ही कविता एका स्ट्रोकमध्ये लिहिली गेलेली आहे आणि ही कविता लिहिल्यानंतर पहिल्यांदा मी आईला फोनवरून वाचून दाखवली. ही कविता आईला वाचून दाखवल्यावर ती तर एकदम रडायलाच लागली आणि ती म्हणाली की
तू काय कविता लिहिलीयस आणि तुझ्या बापाला म्हणे मम्मू नक्की वाचून दाखवतो तो गळागळा रडेलच. पण मी म्हटलं की मला ती त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचार मंचावरच ऐकवायची आहे आणि तू ती काही सांगू नको. पण ते असं झालं की ही कविता ते ऐकू शकलेले नाही आहेत आणि ही कविता आहे की तू माझा बाप आहेस. मी आपल्या समोर ठेवते ती कविता. ही कविता खूप जणांना आपली वाटते. ती कविता अशी आहे की तू माझा बाप आहेस आणि मी तुझी लेक, एवढंच का आहे आपल्यातलं नातं? या जैविक बिंदूच्या पार मी तुला ओळखते आणि तू मला. मुळाक्षरांपासून अक्षरांपर्यंतच्या या वाटेवर तू मला काय दिलंस आणि मी तुझ्याकडून काय घेतलं? तू कधीच गुंतवला नाहीस माझा जीव अभावांच्या खेळण्यात. चूल बोडक्यांच्या आणि बाहुल्यांच्या काळवणाऱ्या सावल्या तू पडू दिल्या नाहीस माझ्या कोवळ्या किरणांवर. मी सहज मुक्त झाले ठिपक्या ठिपक्यांच्या पांढऱ्या रांगोळ्यातून, निविड कामाच्या उभ्या आडव्या चौकटीतून. बघा मुलींना काय शिकवलं जातं रांगोळ्या काढणं. म्हणजे स्त्री, आपण एका आदर्श स्त्री रूपामध्ये सगळे आपल्याला ठाकून ठोकून बसवत असतात. इथे तसं घडलेलं नाहीये. त्याच्या मुक्ततेचं वातावरण किंवा स्त्रीचे आदर्श मापदंड त्याच्या पलीकडचं हे वातावरण कुठेतरी घरामध्ये पण होतं. आणि तू दाखवलास मला गावकुसाचे तुकडे पाडणारा भूतकाळाचा लसलसता पट्टा. मी वर्तमानात उचंबळून आलेला चैत्यभूमीवरचा शांत महासागर. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात लकाकणारी डोळ्यांची बुबुळं नि स्वप्नांची गाठोडी घेऊन परतणारे आपलेच विराट आखूड पाय. तुझ्यात कायम गदगडणाऱ्या दुःख व्याकुळ झाडाला फुटत गेल्या फांद्या बेगुमान, तरीही तू कधीही खुडलं नाहीस त्यांना काळजाच्या देठापासून. वागवत राहिला स्वतः सकट सगळ्यांना नि देत गेलास अर्थ विरलेल्या संबंधांना. खरंच तू कोण आहेस माझा? खरंच तू कोण आहेस माझा? बाप, मित्र की प्रियतम सखा? जेव्हा दिसेनाशी झाली मला पुढची जमीन नि मी वेचलेल्या फुलांची प्रेत आली तरंगून काळाशार डोहात, तेव्हा माझी प्रत्येक आकांत यातना विझवलीस तू अपार मायेनं. दाखवलीस आकाशाची निरभ्र निळाई. पुढचं सगळंच तुला ठाऊक आहे. तुला ठाऊक आहेत माझ्या शाश्वत दिशा नि माझ्यात कायम जपलेली तुझी शुभ्र कोवळी. तू माझा बाप आहेस आणि मी तुझी लेक, एवढंच नाही आपल्यातलं नातं. तुझ्यात कायम गदगदणाऱ्या दुःख व्याकुळ झाडातून ऐकू येते हिरवीगार अनोखी सळसळ. तूच सांग कुठल्या मातीतून ती उमलून आली आहे. तूच सांग कुठल्या मातीतून ती उमलून आली. आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, आपण बघत आलेलो आहेत की वडिलांच्या मुलगी किती जवळ असते. आणि मुलगी जरी आपल्या आईला सांगत असेल गोष्ट किंवा आई तिच्यासोबत ज्या स्त्रियांमधल्या गप्पा असतात त्या जरी त्यांच्यामध्ये होत असतील, तरी वडिलाचं आणि मुलीचं नातं हे फार वेगळं असतं. त्याला कुठलीच व्याख्या नाही आहे, आपण कुठल्याच शब्दांमध्ये त्याला मांडू शकत नाही. तर मॅम खरंच खूप सुंदर होती कविता. मग आजवर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आणि त्याबरोबर त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार तुम्ही परतही केले. तर निषेध व्यक्त करण्यासाठी पुरस्कार वापसीचं हे टूल का वापरावं असं वाटलं? हा जो पुरस्कार परतीचा जो संदर्भ आहे ना मुक्ता, खूप पुरस्कार मिळाले आणि पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आणि तो खूप गौरवाचा आणि सन्मानाचाच भाग होता, राहिला आणि अजूनही असेल. पण झालं असं की काय मधल्या काळामध्ये कशी परिस्थिती झाली की संपूर्ण भारतामध्ये म्हणजे दादरीपासून ती सुरुवात झाली. म्हणजे बाबरी ते दादरी असा तो सगळा आपला प्रवास. तुम्ही सगळेजण जर्नलिझमचे विद्यार्थी आहात त्यामुळे मी तुम्हाला आणखी तपशिलामध्ये सांगायला नको. आणि तिथे जेव्हा अखलाकला ठेचून मारण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये खूप अमानुष नृशंस म्हटल्या जाणाऱ्या अशा सगळ्या घटना घडल्या आणि त्याचा एक निषेध म्हणून खरं तर मी ही सुरुवात केलेली नाही आहे. ही जी सुरुवात आहे पुरस्कार परतीची ही भारतामध्ये सुरू झालेली ही एक काय म्हणूया एक पहिलं पाऊल टाकलं गेलं. आणि त्याच्यामध्ये उदयप्रकाश सारखे आणि नयनतारा सहगल, मी खूप नावं इथे घेऊ शकेन की या सगळ्यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार पहिल्यांदा भारतातल्या सगळ्या असहिष्णू वातावरणाचा निषेध म्हणून त्यांनी ते परत केले. आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं की महाराष्ट्रामध्ये मी जरा थोडंसं वाट बघत होते की महाराष्ट्रामध्ये
पण अनेक साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेले अनेक लेखक लेखिका कवी कवयित्री आहेत. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय होतंय का म्हणून जरा मी बघत होते, थोडंसं चाचपून बघत होते, थोडासा संवाद पण साधत होते. पण तसं फार काही दिसत नाही म्हटल्यानंतर मला काही साहित्य अकादमीचा पुरस्कार नाही, पण मला जे राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले होते ते परत केले. आणि ते परत केल्यानंतर मग काय झालं की लगेचच लागोपाठ म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये ते कुठेतरी खदखदत असणार. आणि मी एक पाऊल छोटंसं उचललं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं दिसेल की संभाजी भगत असतील, उर्मिला पवार असतील, हरिश्चंद्र थोरात असतील, अगदी साहित्य अकादमीने ज्यांना मला वाटतं इब्राहिम अफगाण त्यांचं नाव आहे त्यांनी पण, आणि अनेक त्याच्यामध्ये आले, गणेश विस्पुते, मी खूप जणांची नावं इथे घेऊ शकेन. आणि एक पाऊल टाकलं फक्त मी छोटंसं आणि त्याच्याबरोबर हे सगळेजण त्याच्याशी जोडले गेले. मला असं वाटतं की मला नेहमी असं म्हटलं जातं किंवा हा एक नेहमी मध्यम वर्गामधला एक लाडका असं एक विधान आहे की अहो काय सगळे जे राजकीय पक्ष हे सारखेच असतात. म्हणजे असं काही फार कुठल्याही राजकीय पक्षामध्ये फार फरक नसतो. मी काही कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाची समर्थकही नाही आणि कुठला तरी राजकीय पक्ष मला फार प्रिय आहे आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाची मी तहहयात विरोधक आहे असं अजिबात नाही आहे. मी लोकशाही मानणारे आपण सगळेजण आहोत आणि ज्या वेळेस लोकशाहीच्या संपूर्ण अशा घटनात्मक अशा ढाच्यालाच जेव्हा नख लावलं गेलं आणि तुम्ही काय बोलता, तुम्ही काय खाता, तुम्ही पोशाख कुठला घालता, तुमच्या फ्रीजमध्ये काय ठेवलेलं आहे, तुम्ही जीन्स घातली का, तुम्ही कशा पद्धतीने पदर घेता, तुम्ही कुठे बसता, तुम्ही कुठे उठता, म्हणजे अनेक त्या काळामधल्या अशा घटना घडल्या की हुचंगी प्रसाद नावाचा लेखक किंवा चेतना तीर्थंकरी नावाची लेखिका की ज्यांना असं सांगितलं गेलं की तू जर भोवताली जे चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये तू जर एक शब्द जरी लिहिलास तर आम्ही तुझ्यावर सामूहिक बलात्कार करू. तो जो हुचंगी प्रसाद नावाचा कर्नाटकातला लेखक आहे त्याला असं सांगितलं गेलं की तुला तुझी बोटं आम्ही तोडू. नंतर तर हे सगळं तुम्हाला हे तर आधीच आपल्याकडे सुरूच होतं की नरेंद्र दाभोलकर म्हणा आणि पानसरे सर म्हणा आणि हे सगळं गौरी लंकेश हे सगळं एकीकडे चालू आहे. आणि आता असं झालेलं आहे की केंद्रीय सत्तेने ह्या संपूर्ण आपल्या ज्या सगळ्या लोकशाही संरचना जिवंत राहणाऱ्या अशा ज्या सगळ्या संस्था असतील त्या सगळ्या संस्थांचंच एक प्रकारे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे जेव्हा यांचे प्रयत्न दिसायला लागले आणि संपूर्ण भारताच्या ज्याला आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणतो, भारताची जी संकल्पना म्हणतो की जी बहुआयामी आहे, जी गंगा जमनी एकत्रितपणे घेऊन जाणारी आहे, जिथे सगळ्यांच्या संस्कृतीला सगळ्यांच्या धर्माला प्रत्येक याला एक सन्मान आहे आणि सगळ्यांना घेऊन जाणं जे पुढे आहे की जी भारताची सगळ्या जगामध्ये ओळख आहे ती जगामध्ये भारताची असलेली ओळखच मिटवण्याचे जेव्हा प्रयत्न झाले तेव्हा हे पुरस्कार परत करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. हा निषेधाचा एक मार्ग आहे. मी कोण आहे? मी एक लिहिणारी बाई आहे. माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे बाकी काही नाही. माझ्याकडे फक्त शब्द आहे, माझ्याकडे भाषा आहे, माझ्याकडे शब्द आहेत आणि ते मी लिहिले माझ्या कवितेतून. आणि मला असं वाटलं की हा एक मार्ग आहे आणि देशभरामध्ये ही चळवळ सुरू होती. हे काही फक्त लेखकांनी त्यांचे पुरस्कार परत केले असं झालेलं नाहीये. वैज्ञानिक असतील, संशोधक असतील, खेळाडू असतील, चित्रपटामधली असतील, रंगकर्मी असतील, या सगळ्या क्षेत्रामधल्याच लोकांना एक प्रकारची ही असहिष्णुता जाणवायला लागली होती. आणि मला असं म्हणायचं की आम्ही तर कुठल्याही पक्षाचे तसं त्या अर्थाने हे घेऊन जाणारे नाही आहोत. खैरलांजीसारखं हत्याकांड जेव्हा घडलं तेव्हा काही बीजेपीचं हे नव्हतं, पण त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो. त्याच्या विरोधामध्ये सुद्धा लेखिकांनी तुरुंगवास पत्करला. आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर आमच्या नोकऱ्या राहतील की जातील असे प्रश्न उपस्थित केले गेले. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा एक प्रचंड मोठं संकट, एक प्रचंड मोठं वादळ जेव्हा निर्माण होतं तेव्हा आपण तिथे रस्त्यावर उभं राहणार की नाही का शहामृगासारखं आपण वाळूमध्ये तोंड खुपसून बसणार. तर मला असं वाटतं की मला जो सगळा संस्कार आहे विद्रोहाचा, बंडखोरीचा, ज्याच्याबद्दल मी नेहमी बोलते आणि आता जेव्हा ही परिस्थिती आलेली आहे तेव्हा मात्र मी गप्प बसायचं हे काही मला फारसं पटलं नाही. त्याच्यावर खूप ट्रोलिंग झालं,
खूप शिव्याशाप मला मिळालेल्या आहेत. मला पाकिस्तानची कोणीतरी मी हस्तक आहे किंवा मला अमेरिकेकडून खूप मोठे थैले भरून पैसा मिळतो आहे, असे सगळे आरोप अर्थातच ते झाले. पण मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी सामूहिकरित्या याला तोंड दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा बिहारच्या जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की लेखकाकडे काही नसतं, लेखकाकडे भाडोत्री असं संरक्षक ते ठेवू शकत नाही. लेखकाकडे कवीकडे एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे त्याचा आवाज, त्याचे शब्द. पण त्याला जेव्हा मूल्यात्मकतेची जेव्हा धार येते तरच तो आवाज पोहोचतो आणि मला असं वाटतं की तो आवाज आमचा आहे. आणि म्हणूनच इतकं घाबरलं, इतकी भीती वाटली की आमचे फोन टॅप झाले, आमच्या घरामध्ये काहीतरी अचानक येऊन आमच्या फाईली विस्कटल्या गेल्या. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये कमी अधिक फरकाने झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी चळवळ उभी राहिली. नंतर ती दक्षिणायनसारख्या एका मोठ्या याच्यामध्ये ती परिवर्तित झाली आणि काही जणांनी पुरस्कार परत केले, काही जणांनी केले नाहीत. पण ज्यांनी केले नाहीत म्हणून त्यांचं काम बिनमहत्त्वाचं असं मी मानत नाही, कारण निषेध व्यक्त करण्याचे खूप वेगवेगळे मार्ग असतात. मला जो मार्ग योग्य वाटला की जो देशभरातल्या चळवळीशी जोडून घेण्याचा तो मार्ग वाटला आणि तो मी अंमलात आणला असं म्हणता येईल. या सगळ्या ज्या चळवळीमध्ये जो काळ होता, तुम्ही आता सांगितलं की फोन टॅपिंग सारखी गोष्ट घडली, घरी येऊन तुमच्या फाईल सुद्धा म्हणजे विस्कटवून टाकण्यात आल्या. तर मग या सगळ्या काळात तुम्ही स्वतःला कसं सावरलं किंवा तुमच्या परिवाराने तुम्हाला कशी साथ दिली? माझी आता कसं आहे की कुणालाही घरचे जे असतात, आता माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझा म्हणजे मुलगा असं कधीच म्हणाला नाही. तो आता पुढच्या पिढीचा असल्यामुळे तो जरा आणखी पुढचा विचार करतो. माझा जोडीदार इथे बसलेला आहे अभयकांता, की ज्याचं संपूर्ण पार्श्वभूमी ही चळवळीचीच आहे. पण तिला थोडी काळजी वाटणं स्वाभाविक, आई आहे ती, त्यामुळे ती नेहमी म्हणते की तूच का बोलतेस, तूच का करतेस, बाकीच्या का नाही बोलत, बाकीच्या पण आहेत सगळ्या त्या का नाही बोलत, तुलाच काय एवढं पडलेलं असतं आणि जरा तू शांतच का नाही बसत, तुला आयुष्यात हवंच आहे काय, तू सारखं अशी अस्वस्थच का, असं तिचं ते आई म्हणून ते असणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामध्ये मला काहीच हे वाटत नाही. आणि जेव्हा ती माझी भाषणं तिने यूट्यूबवर ऐकली तेव्हा तर ती खूपच, एकदा तर तिने फोन केला आणि रडायलाच लागली की तू हे सगळं बोलतेस आणि भाषणं करतेस हे सगळं तू थांबव, मला स्वप्न असं पडलं की तुला पण गोळी घातली आणि ते असं वगैरे. तर हे सगळं चालू असतं एकीकडे घरच्या पातळीवर, तो सगळा माया ममता आणि आपल्या मुलीची वाटणारी काळजी हे स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की मी जर नामदेव ढसाळांचं नाव घेत असेल, मी जर दया पवारांचं नाव घेत असेल, मी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असेल, ज्योतिरावांचं आणि सावित्रीबाईंचं नाव घेत असेल, मी बाबूराव बागुलांचं नाव घेत असेल आणि ही सगळी विद्रोही परंपरा पचवून मग मी जर आजच्या भूमीवर उभी असेल तर मला असं वाटतं मी केलं पाहिजे ना, मी हे केलं पाहिजे. आणि त्रास झाला आणि कसं असतं की स्त्रीवर अटॅक करणं ना, तसं या पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा कुठलीही बाई खूप धडाडीने काम करत असते तेव्हा काय पद्धतीने तिला सामोरं जावं लागतं हे आपण सगळ्याजण इथे बसलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, ते सोपं नाही आहे. पण मग तिच्यावर अटॅक करायचे म्हणजे काय होतं की कमरेखाली तिला वार करा, तिच्या चारित्र्यावर बोला, तर असं घडलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपण काय आहोत आणि हे जे सगळे चारित्र्याचे प्रश्न सुद्धा पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेने स्वतःच्या सोयीने निर्माण केलेले आहे. त्यामुळे या सगळ्या आव्हानांना तोंड देत देत मी पुढे गेलेले आहे आणि घरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे, सावरून घेतलेलं आहे, भावनिक बळ दिलेलं आहे. अभय असेल, माझा भाऊ असेल, सगळे घरचे, माझा मुलगा असेल, सगळ्यांचंच इथे काय म्हणूया कॉन्ट्रीब्युशन आहे. कवयित्री म्हणून तुम्ही बोल्ड आहात आणि बंडखोरही आहात अशी तुमची इमेज आहे सगळ्यांसमोर, की तुम्ही घाबरत नाही तुमचे विचार मांडण्यासाठी, कुठल्याही गोष्टीला वाचा फोडण्यासाठी तुम्ही अजिबात घाबरत नाही अशी तुमची एक इमेज आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये महिला साहित्यिक म्हणून इथल्या पुरुष व्यवस्थेकडून तुम्हाला आलेल्या बऱ्या वाईट अनुभवाबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्हाला एखादा असा प्रसंग असेल की जो तुम्हाला असं वाटतं की पुरुष प्रधान परंपरेनेच किंवा या व्यवस्थेमुळेच मला याला सामोरे जावं लागतं, एक स्त्री म्हणून तुम्हाला सामोरं जावं लागतं. नाही, काय आहे की आपली सगळी जी समाज व्यवस्था आहे ती वर्गभेद, जातीभेद, पुरुष सत्ताक समाज व्यवस्था, नवभांडवली व्यवस्था, मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमी, ह्या सगळ्या विषम संरचना आहेत आपल्या समाजातल्या. पुरुष सत्ताक समाज व्यवस्था
हा या सगळ्या विषम संरचनेचा एक भाग आहे आणि ते सगळे हातात हात घालून येतात. म्हणजे स्त्री जेव्हा उभी राहते समाजामध्ये काही काम करताना आणि पुरुष जेव्हा काम करतो तेव्हा स्त्रियांच्या वाट्याचा संघर्ष निसंशयपणे मोठा असतो. ही सगळी सिस्टीमच तशी आहे. पण मला असं वाटतं की असा एखादा म्हणजे येतात असे अनुभव, येत नाही तसं येत नाही, म्हणजे येतच नाही असंही नाही, पण मला असे अनुभव जे आहेत ना की जे काय म्हणूया एक खास पुरुषी असे अनुभव हे तसे फार कमी आलेले. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना मी कदाचित माझी इमेजच अशी असल्यामुळे की तुझ्या वाट्याला कोण जाणार बाई, तू बांधीणच आहेस, अशा पद्धतीचं जे आहे ते फार वाट्याला आलेलं नाही. जेव्हा मी खूप तरुण होते, जेव्हा त्या टप्प्यावर होते, तेव्हा कमी जास्त असे अनुभव येत असतात. पण ही जी समाजव्यवस्था आहे ना की या समाजव्यवस्थेमध्ये ही जी सगळ्या पातळीवरची विषमता आहे त्या विषमतेचे अनुभव मात्र खूप येतात. की उदाहरणार्थ मी जेव्हा बोलते आणि मी आता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये 1990 साली मी रुजू झाले प्राध्यापिका म्हणून. आणि मी तेव्हा 4थी का 5वी मध्ये होते, शाळेतून आले आणि माझ्या आईला अनेक जण मारत होते. सार्वजनिक ठिकाणी जो पाणी भरण्याचा जो सार्वजनिक नळ होता त्या नळावर माझ्या आईला एका कुटुंबातल्या स्त्रिया अक्षरशः तिला मारत होत्या. तिचे केस विस्कटलेले होते, तिचा पदर इकडे तिकडे गेलेला होता. आणि आईचा गुन्हा काय होता तर तिने त्या लोकांनी असं सांगितलं होतं की 2 मध्ये भिंत आहे आणि 2 ठिकाणी नळ आहे, या बाजूला तुम्ही पाणी नाही भरायचं, पाणी तुम्ही याच बाजूला भरायचं, ती बाजू आम्ही आमच्यासाठी राखीव ठेवलेली आहे. आणि माझी आई बंडखोर, तिने काय ऐकलं नाही आणि तिने तिथे पाणी भरलं. त्यावेळेस तू इथे का पाणी भरलंस म्हणून एका उच्च जातीय कुटुंबियाने जे शेजारीच होते आमच्या राहत, त्यांनी तिला मारहाण केली. बघा हे काय वास्तव आहे. हे सगळं घेऊन आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि त्यामुळे समाजामध्ये बदल झाला पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, भगिनी भाव जे आज आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्ताने आपण असं म्हणतो की समता आहे, भगिनी भाव आहे, आपण सगळ्या स्त्रियांनी बहिणीच्या नात्याने एकमेकांशी जोडलेल्या असलं पाहिजे. पण तसं होत नाही. आपल्या स्त्रियांना सुद्धा एकत्र येण्यामध्ये ही जात आडवी येते, धर्म आडवा येतो, भाषा आडवी येते, स्तर आडवा येतो. म्हणजे जेव्हा कम्युनल असे राईट्स झाले तेव्हा मुसलमान स्त्रियांना मारायला हिंदू स्त्रिया उभ्या राहिल्या. किंवा खैरलांजी सारखी हत्याकांड झालं तेव्हा प्रियांका भोतमांगे, सुरेखा भोतमांगे यांच्यावर बलात्कार करा असं सांगणाऱ्या स्त्रिया आल्या पुढे आणि त्या आपल्या घरातल्या भावाला, दिराला, नवऱ्याला सांगायला लागल्या की यांच्यावर बलात्कार करा. हे जे सगळ्यांना म्हणजे आपण स्त्रीमुक्ती आंदोलन, स्त्री चळवळ असं म्हणतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा हे जे वेगवेगळ्या जे काय म्हणूया जे वास्तव आहे ना हे वास्तव पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग आता जसं आपली एक शमीभा म्हणते की नाही तुमच्या सगळ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनामध्ये आमचा विचार कुठे झालेला आहे. आम्ही जे सगळे आहोत जे आपण LGBTQ वाले सगळेजण म्हणतो त्यांची आयडेंटिटी कुठे आहे या सगळ्या महिला दिनामध्ये. आम्ही पण असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय महिला दिनाशी आमचं नातं आहे, पण मग आम्ही असं म्हणतो की ह्या ज्या सगळ्या दलित स्त्रिया आहेत त्यांचा सुद्धा 25 डिसेंबर हा मुक्ती दिन आहे. कारण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, मनुस्मृतीचं दहन केलं आणि ज्या मनुस्मृतीने सगळ्या स्त्रिया केवळ विशिष्ट जातीच्या नव्हे सगळ्या जातींच्या स्त्रियांच्या पायामध्ये एक प्रकारच्या बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्यांना मुक्ती ही या मनुस्मृतीच्या दहनातूनच मिळेल. आणि त्यामुळे तो दिवस मुक्तीचा मानला जातो. म्हणजे मुक्तीचे दिवस असे वेगवेगळे असू शकतात, त्याच्यामध्ये काही एकमेकांमध्ये काय म्हणूया भांडणं असण्याची गरज नाहीये. हे सगळे दिवस घेऊन पण त्यातलं जे समतेचं तत्व आहे हे तत्व घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आंबेडकरी चळवळींशी आणि त्या चळवळींमधला जो विद्रोह आहे तो तुम्ही खूप जवळून अनुभवला. तर हा विद्रोह तुमच्या कवितांमध्ये सुद्धा दिसतो. तर हा विद्रोह किंवा हा निषेध हा कवितेतून व्यक्त करता येतो हे कधी कळलं? बराच वेळ मी बोलते आहे, आपण शेवटच्या याच्याकडे जाऊया. कसं आहे की घरामधलंच वातावरण असं होतं ना की बाप नावाची जी गोष्ट असते किंवा बाप नावाचा जो एक तो बाप हा अवलिया आहे हे कळतच होतं. की घरामध्ये कोणी पण पाहुणे आले आणि त्यांनी विचारलं की कितवीला आहेस तू, तर दादांना काही सांगता यायचं नाही की माझा मुलगा कितवीला आहे, माझी मुलगी ते लगेच म्हणायचे की ते कितवीला आहेस का तू,
मला विचारायचं अगं तू कितवीला आहेस, हा प्रशांतला विचारायचं तू कितवीला आहेस, म्हणजे हे वेगळंच आहे. ते संपूर्ण चळवळीशी जोडलेलं असणं हे घरात होतं. अन्याय घडतात, अत्याचार घडतात, पण त्या अन्यायाविरोधात आणि अत्याचाराविरोधामध्ये लढण्याचे मार्ग जसे रस्त्यावरचे असतात तसं लेखणीच्या पद्धतीने पण लढता येतं. की तुरुंगात डांबून ठेवलेली पाखरं, नाही ते कोणी ते लिहिलेलं खूप गाजलेलं असं आहे की वर्षानुवर्ष डांबलेल्या पाखरांना आता तुरुंगामध्ये ठेवू नका, तुरुंगासह ते उडून जाणारच नाहीत या भ्रमात राहू नका, असं म्हटलेलं आहे एका कवीने. तर मला असं वाटतं की ही जी जाणीव झाली ना, ही जाणीव लहानपणापासूनच झाली. कारण घरात एक असा माणूस होता, बाहेरही अशी अनेक माणसं होती, नामदेव ढसाळ असतील, राजा ढाले असतील, केवळ तेच नाही, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, वसंत बापट, अशी किती म्हणून मी नावं घेऊ, ह्या सगळ्यांचंच घरी येणं जाणं होतं आणि सगळेजण ही लिहिणारी माणसं होती. त्यामुळे सभोवतालचं वास्तव जर आपल्याला बदलायचं असेल आणि ते खऱ्या अर्थाने सुंदर करायचं असेल, खऱ्या अर्थाने ते देखणं करायचं असेल, खऱ्या अर्थाने ते जगण्याला लायक करायचं असेल, खऱ्या अर्थाने ते खूप गोड करायचं असेल, तर आपल्या हातामधल्या लेखणी घेऊन त्या वास्तवाला भिडता येतं. ही जाणीव घरातच होती आणि त्याच्यामुळे, आणि मला असं वाटतं की मी कुठेही असते तरी मी गप्प बसले नसते. मी प्राध्यापकी क्षेत्रात आहे, लिहिते गेली अनेक वर्ष, पण मी अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये असते तरी माझं काम चालू ठेवलं असतं. आणि तुझं काय होता प्रश्न पुढचा, मी गेलो माझ्या डोक्यातून. काय कवितेमधून आपल्याला निषेध नोंदवता येतो? हो, ही सगळी आपली संतांची सगळी जी निर्मिती आहे ती सुद्धा निषेधाचीच निर्मिती आहे. हां, दलित साहित्य जे आहे ते सुद्धा निषेधाचाच आवाज व्यक्त करणार आहे. मला असं वाटतं की साहित्य नावाची गोष्टच मुळी संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये एक कृतिशील हस्तक्षेप करणारी आहे. की हस्तक्षेप आपल्याला करायचे आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, आणि लिहिणं नावाची गोष्ट ही त्या हस्तक्षेपाचं एक फार महत्त्वाचं माध्यम आहे. लिहिणं असू शकतं, चित्रकला असू शकते, शिल्पकला असू शकते, पत्रकारिता असू शकते, चित्रपट असू शकतो. ही सगळ्या ललित कला, जसं आपल्याला इंजिनियर गरजेचे आहेत, डॉक्टर गरजेचे आहेत, वैज्ञानिक गरजेचे आहेत, तितकेच आपल्याला हे सगळे कलावंत पण गरजेचे आहेत. आणि आदरणीय सरांनी, कदम सरांनी, म्हणजे या संपूर्ण वास्तूमध्ये मी बघितलं की पॉटरीचं मेकिंग आहे, नृत्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आपण घेऊन पुढे जाऊ शकतो. मॅम, आपण एक छोटासा गेम खेळूयात. येस, 2 मिनिटं लागतील फक्त, ज्याला आपण रॅपिड फायर असं म्हणतो. मला झटपट उत्तर द्यायचे मॅम. माझी परीक्षा. तर मी एक प्रश्न विचारेल, दुसरा ती विचारेल, तिसरा मी, असं अल्टरनेट करूयात आम्ही. ओके, तर आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न, कविता की कथा? कविता. आवडते 3 लेखक? खूप आहेत, म्हणजे फक्त मराठी नाही तर हिंदी, जागतिक पण. नामदेव ढसाळ. मी दादांचं नाव घेत नाही कारण दादा माझ्यामध्ये आहेत म्हणून दादांचं नाव घेत नाही, पण नामदेव ढसाळ, त्यानंतर इस्मत चुगताई आणि पाब्लो नेरुदा. आवडत्या 3 समकालीन लेखिका? आवडत्या 3 समकालीन, नीरजा, शिल्पा कांबळे आणि मनस्विनी. पक्षाने जर तिकीट दिलं तर निवडणुकीत उभ्या राहणार? पक्षाने मला अनेक पक्षांनी वेळोवेळी विचारलेलं आहे, पण माझा पिंड तसा आहे असं मला वाटत नाही. कारण माझ्यासारखी बाई काही कुठल्याही पक्षाला चालेल असं नाही वाटत मला. त्यामुळे माझं काम जे आहे समष्टीशी जोडलेलं असणं आणि लिहिणं आणि माझ्या पद्धतीने काम करणं, ते मी करेन. मी राजकारणामध्ये सक्रियरित्या जाण्याचा माझा तुर्तास तरी कुठलाही विचार नाही. आणि तुर्तासच्या पुढे जाऊन जर पुढे चालून तुम्हाला विधान परिषद मिळाली तर उभ्या राहाल का? सकारात्मक विचार नक्की करेन. कॉफी डेट की डिनर डेट? कॉफी डेट की डिनर डेट? डिनर अर्थातच. 7वा वेतन आयोग की समाजकारण? काय? 7वा वेतन आयोग की समाजकारण? आता हे कसं, हे डायसी आहे जरा, कारण 7व्या वेतन आयोगाची मी लाभार्थी आहे आणि समाजामध्ये पण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी दोन्हीचा हेच करून पुढे जाते आहे. जातीय अंतासाठी आरक्षण की आंतरजातीय विवाह? जातीय अंतासाठी आरक्षण पण आणि आंतरजातीय विवाह पण. याला मला एकच एक उत्तर नाही देता, कारण दोन्ही फार प्रभावी असे
मार्ग आहेत जाती अंत करण्याचे. स्त्रीवाद पुरुषांच्या की पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरोधात? नाही, स्त्रीवाद सर्व प्रकारच्या विषमतेच्या विरोधात. रामदास आठवले की प्रकाश आंबेडकर? म्हणजे नाही, हे या खरं तर दोघेही म्हणजे दोघांचाही खूप जवळून आमच्याशी, माझ्याशी, आमच्या कुटुंबियाशी हे आहे. मला असं यांच्यामध्ये असा तरतम भाव करता येणार नाही. दोघांचंही राजकारण खूप वेगळ्या प्रकारचं आहे, त्यामुळे मला असे एक निवड इथे नाही करता येणार. पण एक मी नक्की सांगेन की ते तिकडे गेले, रामदास आठवले यांनी जो रस्ता धरलेला आहे तो मला अजिबात मान्य नाही. आणि त्याच्यामुळे आजचे सगळे संदर्भ बघता प्रकाश आंबेडकर सध्या तरी, म्हणजे पुढे आणखी त्यांची कुठल्या दिशेने ते जाणार आहेत हे माहिती नाही आहे मला, पण प्रकाश आंबेडकर. देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे अर्थातच. मायावती की ममता? मायावतींचं एक मोठं हिस्टॉरिकल योगदान आहे, पण ममता. ओके मॅम. आता रॅपिड फायर इथे संपलेलं आहे. मॅम खुश काही विद्यार्थ्यांचे जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मला असं वाटतं की नाही आहेत कोणाचे प्रश्न. तर मॅम मला असं वाटतं की कार्यक्रमाचा शेवटसुद्धा तुमच्या कवितेने व्हावा, त्यामुळे एक कविता तुम्ही सादर करावी आणि परत एकदा टाळ्यांचा कडकडाट ऐकूया. ओके मॅम, एक प्रश्न आहे इथे गेस्टचा. येस प्लीज. नाही, गेस्ट बोलले मी. एक मिनिट मॅम, तुमच्याकडे माईक येतो. मॅडमचं आधी खूप अभिनंदन की त्यांना सक्षमा पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे आपल्या MGM युनिव्हर्सिटीकडनं. आणि सुरुवातीला किरण बोलली की काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत का, पण मी विद्यार्थी म्हणून नाही, मी श्रोता म्हणून एक प्रश्न विचारते आहे आणि ॲज अ महिला म्हणून मी विचारते की आज तुम्हाला असं वाटतंय का की ही स्त्री पुरुष समानता अजूनही आलेली आहे 50-50% की नाही? अच्छा, म्हणजे आजचा जो थीम आहे ब्रेक द बायस, ते अजून इम्प्लिमेंट झालं आहे का आपल्या भारतात तरी? मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण पावलं चालवून पुढे आलेलो आहोत असं म्हणता येणार नाही. म्हणजे काळाचा जो सगळा पट खूप मोठ्या काळाचा जर आपण पट घेतला, म्हणजे 150-1 वर्षापूर्वी तर विशिष्ट समूहातल्या स्त्रियांचं शिक्षण सोडलं तर 150 वर्षांपूर्वी तर आपली परिस्थिती अशी होती की सगळ्या जणी स्त्रिया घेऊ पण शकत नव्हत्या. फक्त हा 100-150 वर्षाचा जरी आपण प्रवास घेतला ना मॅडम, ताई म्हणते जास्त ते जवळचं वाटेल, तर मला असं वाटतं की खूप मोठा पल्ला आपण गाठलेला आहे. अजून आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, तो आपण निश्चितपणे गाठू. इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे काही प्रमाणामध्ये व्हायचं आहे. खूप जागा अशा रिकाम्या आहेत की जिथे भरल्या जायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की सावित्री तर घराघरात आहेत, पण ज्योतिराव पण निर्माण झाले पाहिजेत ना. म्हणजे जितके ज्योतिराव निर्माण होतील घराघरामधून, आता ज्योतिराव फुले खूप मोठं नाव आहे, पण ज्योतिरावांच्या जवळपास जाऊ शकू एवढं जरी काम आपल्या कुटुंबातल्या जोडीदार म्हणा, भाऊ म्हणा, वडील म्हणा, आपल्या पुरुषाशी असलेली जी वेगवेगळी नाती आहेत त्या सर्वांनी जर केलं तर मला असं वाटतं नक्कीच हे इम्प्लिमेंटेशन नक्की होईल. आणि त्या अर्थाने पुरुषांची मानसिकता मात्र खरंच अजूनही बदलायला पाहिजे. धन्यवाद. माईक इकडे द्यायचं आहे. नमस्कार मॅम. नमस्कार.
प्रश्न असा आहे की दलित म्हणजे आंबेडकरी विचारी जी समाज समूह आहे, होय, या समाज समूहामध्येच अजून जातीअंत झालेलं नाही. त्यात आपसात प्रवादाची व्यवस्था आहे एक, जी स्वतः एकमेकांना कमी लेखणारी किंवा उच्च लेखणारी. दुसरं पुरुष सत्ताक सुद्धा आहे. आपणच एके ठिकाणी म्हटलेलं मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की पुरुष सत्ताकता मोठी आहे. म्हणजे ती साहित्य चळवळीत असेल, ती सामाजिक चळवळीत असेल आणि राजकीय पटलावर असेल, तिथं सुद्धा पुरुष सत्ताकता आहे. आणि स्त्रियांना डावलण्याचा, कमी लेखण्याचा, शोषणाचा सुद्धा प्रकार होतात, हे आपण एकदा म्हटलेलं आहे. तर त्याबद्दल थोडंसं आपलं मत आजच्या परिप्रेक्षात मला ऐकायचं. येस सर, कसं आहे की तुम्ही आता तुमच्या पहिल्या याच्यापासून सुरुवात करते. पहिल्यांदा जो तुम्ही मुद्दा मांडला, अगदी थोडक्यात मी मांडणी करते. खरं तर हा खूप विस्ताराने बोलण्याचा विषय आहे, पण तुम्ही जे पहिल्यांदा म्हटलं की जे आंबेडकरी किंवा दलित असा ते तिथे सुद्धा एकमेकांना उच्च किंवा कनिष्ठ लेखणं असं सगळं सुरू असतं. पण मला काय वाटतं सर की आपली जी संपूर्ण जात वास्तव आहे ना, संपूर्ण जात वास्तव नावाची गोष्ट, तर तिथे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा वरपासून खालपर्यंत झिरपत आलेल्या आहेत. आणि त्याच्या विरोधातच आपला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिबा फुले यांचा लढा आहे की कुणीतरी स्वतःला श्रेष्ठ स्थानी किंवा शुद्ध पवित्र मानणं आणि कुणीतरी स्वतःला कनिष्ठ स्तरावर मानणं. मला असं वाटतं की जाती अंताच्या लढाईचा जर आपण इतिहास बघितला ना, महाराष्ट्रातला सुद्धा आणि भारतातला सुद्धा, तर असं आपल्याला दिसतं की ज्याला तुम्ही आता मगाशी म्हणालात की दलित समुदाय किंवा कथित कनिष्ठ स्तर, तिथूनच तर खरं जास्त उठाव झालेले आहेत ना जातीअंत. कारण त्याचा सगळ्याधिक धोका किंवा सर्वाधिक विषम अमानुष वागणूक या स्तरातल्या लोकांना फेस करावी लागते. आणि त्यामुळे जाती अंत झाला पाहिजे, वर्ग अंत झाला पाहिजे, भांडवली व्यवस्थेची विक्राळता संपली पाहिजे, पुरुषसत्ताक समाज व्यवस्था संपली पाहिजे. याच्यासाठीचे जे उठाव आहेत, याच्यासाठीच्या ज्या चळवळी आहेत, त्या आपल्याला तळातून आलेल्या दिसतील. माझं उलट मत आहे की त्या तळातून आलेल्या आहेत आणि त्या तळागाळातून आलेल्या आहेत आणि मग त्या तिकडे अशा स्प्रेड आउट झालेल्या आहेत. आणि एका दिवशी हे बदलणार नाही सर, हे सगळं बदलायला, कारण हे आपल्या जात नावाची गोष्ट आता आपल्या जाणीवेत नाही आहे, ती आपल्या नेणीवेत जाऊन बसलेली आहे. म्हणजे जसं शरीरभर रक्तप्रवाह वाहत राहतो ना, हवा जशी सगळीकडे आहे, तसंच जात नावाची गोष्ट एक भौतिक वास्तव झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे बदलण्यासाठी तळागाळातल्याच वर्गाने पुढाकार घेतलेला आहे, तळागाळातल्याच वर्गाने उठाव केलेले आहेत. मग ते रस्त्यावरचे असतील, ते साहित्यातले असतील किंवा ते कलेतले असतील. नागराज मंजुळे कुठून आला सांगा? त्याचं संपूर्ण फॅन्ड्री घ्या, एक दगड फेकलेला या व्यवस्थेवर, कुठून आला नागराज मंजुळे ना? या सगळ्यांच्या लेखणीमधून मला असं तुम्ही दाखवून द्या एक तरी विधान की त्यांनी उच्च नीचतेचं, जातीयतेचं त्याला लेजिटिमेट केलेलं आहे, म्हणजे त्याला त्यांनी प्रस्तुतीकरण केले किंवा हे योग्य असं म्हटलेलं आहे. एक तरी कविता, एक तरी भाषण, हे मला खरंच दाखवून द्यावं कोणीतरी. मी पण एक अभ्यासक आहे, गेली अनेक वर्ष अभ्यासच करते आहे. तर मला असं वाटतं की जो सगळ्यात यातनाग्रस्त समाज आहे ना, तो कधीही जाती व्यवस्थेचं समर्थन तर करणार नाहीच नाही, पण मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ असं म्हणणारच नाही. आणि आंतरजातीय विवाहाचं सुद्धा आपल्याला असं दिसतं की तळागाळातल्या वर्गामध्येच हे खूप मोठं प्रमाण आहे. आता ते म्हणजे उलटी झालेली प्रक्रिया, ही वरून खाली नाही झालेलं, हे खालून वर गेलेलं आहे असं माझं मत आहे. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं अगदी थोडक्यात उत्तर की सगळी व्यवस्थाच मुळे पुरुषी आहे. मग ती वाङ्मयीन असेल, राजकारण असेल, सगळीकडे हे आहे, हे वास्तव आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा स्त्रिया मुसंडी मारून पुढे येत आहेत आणि असे अनेक ज्योतिराव आजच्या काळातले हे त्यांना साथ देतात. आणि मला अशी नक्की आशा आहे की हे चित्र हे नक्की बदलेल आणि एक अतिशय सकारात्मक अशा दिशेने आपण नक्की पुढे जाऊ. धन्यवाद सर. धन्यवाद प्रज्ञाताई. आणि किरण आणि मुक्ता, तुमचं पण खूप कौतुक. तुम्ही छान पद्धतीने किरणचे आणि मुक्ताचं पण मला इथे उल्लेख याच्यासाठी करायचं की गेले 4-5 दिवसापासून किरण
आणि मुक्ता आणि अनेक मित्रमैत्रिणी, त्यानंतर शेळके मॅडम, ह्या सगळ्यांच्या गेल्या 4-5 वर्षापासून सतत एक संवाद होत राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आणखी माझ्याशी हे सगळेजण, तुम्ही पण सगळेजण जोडले गेलेले आहेत आणि माझी ताकद ही आणखी 10 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे इथून बळ मी घेऊन नक्की पुढे जाणार आहे आणि आयुष्यभर काम करत राहणार आहे. खूप खूप धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत. कविता, एक कविता शेवटची छोटी शेवट इथे मुली आहेत आणि खूप माझ्या ताया बहिणी, आया बहिणी सपण आहेत, मागे पण काही जण ऐकतायत मला. आणि स्वातंत्र्याचं ट्रायल घेऊन सुद्धा नावाची खूप छोटी अशी कविता आहे, ती वाचते. कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याचं ट्रायल घेऊन सुद्धा. स्वातंत्र्याचं ट्रायल घेऊन सुद्धा नीट बसलीच नाहीत आयुष्य आमच्या शरीराभोवती फिट्ट. स्वातंत्र्याचं ट्रायल घेऊन सुद्धा नीट बसलीच नाहीत आयुष्य आम्ही. किरण, तू, मुक्ता आणि इथल्या सगळ्या काय म्हणताय, चांगल्या ताठ तर उभ्या होतो आम्ही, ना खांदे पाडून, ना पोक काढून, ना छाती आत ओढून, ना नजर खाली झुकवून, ना पायाच्या अंगठ्यानं तीच ती माती कोरून. मग का नाही घेतली नीट मापं आमची. पोरी विचारत आहेत जाब आयांना, बापांना, अख्ख्या घरादारांना. आया बाप अख्खं घरदार चिडी चुप्प. पोरी ऐकतच नाहीत, भांडत राहतात तावा तावाने. त्याचं काय आहे पोरींनो, त्याचं काय आहे पोरींनो. मग आया सांगतात एखादं रहस्य सांगितल्यासारखं, कानात कुजबुजत. एखाद्या पोपटात असतो ना, एखाद्या पोपटात असतो ना राजाचा अथवा राक्षसाचा पंचप्राण, तसे तुमचेही आहेत शिवलेले, तुमचेही आहेत सुरक्षित शिवलेले संस्कृतीच्या दाभणाने. एखाद्या पोपटात असतो ना राजाचा अथवा राक्षसाचा पंचप्राण, तसे तुमचेही आहेत सुरक्षित शिवलेले संस्कृतीच्या दाभणाने. मापं कसली देताय पोरींनो, मापं कसली देताय पोरींनो. उसवा उसवीचा गोंधळ मांडल्याशिवाय तुम्हाला दिसायचा नाही पोत कपड्यांचा, शरीराचा आणि अवघ्या अस्तित्वाचा. सांगतात आया आणि झोपून जातात बिनघोर. पोरींच्या जीवाला घोर लावून जीव घेणार स्वातंत्र्याचा. पोरींच्या जीवाला घोर लावून जीव घेणार स्वातंत्र्याचा. धन्यवाद.